मुंबई आणि उपनगरांमध्ये वाढलेल्या वीज बिलांच्या मुद्द्यावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। मुलुंड परिसरात नागरिकांना भरमसाठ वीज बिल आल्याच्या तक्रारीनंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे। काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी यांनी परिसरात फिरून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। त्यानंतर आज काँग्रेस आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत वीज बिल जाळून निषेध आंदोलन केले। यावेळी वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांसह संबंधित यंत्रणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। वीज दर वाढ कमी न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी यांनी दिला आहे। कांग्रेस पार्टी जिंदाबाद, 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 कांग्रेस पार्टी जिंदाबाद। बघा, हे देवेंद्र फडणवीस साहेबांचे जे सरकार आहे नालायक सरकार आहे। संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये बघा जे लोक आहेत त्याच्या बिल 2 पट 3 पट मध्ये आलेलं आहे। इथे MSCB असो, तिथे अदानी आहे, टाटा आहे, सगळीकडे पूर्वी बेस्टचा होता, आता अदानीकडे आहे आणि सगळीकडे लोक त्रास देत आहे सरकार। आणि काल मी प्रत्येक या लोक इथे आलेले आहे त्याच्या घरी गेले। घरामध्ये 2 ट्यूबलाईट 1 फॅन आहे। मी बघत होतो कोणता झोपडपट्टीमध्ये चॉलमध्ये कुठे AC लावलाय। या लोकांना 6-6 हजार बिल आलंय। याचा निषेध काँग्रेसचे तमाम कार्यकर्ता करणार आहे आणि यासारखे मुंबईमध्ये सर्वकडे आम्ही जाणार आहे आणि याचा निषेध करणार आहे। या आता तुम्ही बघा जे देवेंद्र फडणवीसची सरकार आहे ते असेंब्लीमध्ये उभे राहून सांगतात की लोकांच्या घरी AC आहे। तुमच्या घरी AC आहे का? कोणाच्या घरी AC नाही। 1-2 ट्यूबलाईट, 1 फॅन, 1 छोटासा फ्रीज असतात आणि या लोकांना 6-6 हजार 3 पट बिल येतात। आणि हे जे नालायक MSCBचे अधिकारी आहे या लोकांना फसवण्याचे काम करतात। याला सांगतात की तुमचं जे ॲनालॉग मीटर आहे त्याला बदलून आता स्मार्ट मीटर टाका आणि ज्यांना स्मार्ट मीटर टाकलेलं आहे त्यांना 2 पट बिल येत आहे, यांना 4 पट येत आहे। मी आज देवेंद्र फडणवीस असेल, ते सरकार असेल, MSCB आणि अदानीचे अधिकारी असेल त्यांना थेट इशारा देतो की काँग्रेस पक्ष जनतेबरोबर आहे आणि तुमचा आम्ही निषेध करत राहू।